नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर, संस्थापक अध्यक्ष रानमित्र। काल वटसावित्रीची पौर्णिमा झाली आणि अनेकांनी आपले आपले सत्यवान पुढच्या 7 जन्मासाठी बुक केले। खूप जणांनी पूजा केली, उपवास केले। तर काहींचं मत असं पडलं की आम्ही हे मानत नाही, कारण ह्याला काही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे किंवा हे सब झूठ है, ढकोसला है ना। तर धारणेचा विषय, तुमच्या मानण्याचा विषय वेगळा आहे, कशी साजरी करायची हा विषय वेगळा आहे। पण ह्याला नक्की काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का हो? तुमच्यापैकी अनेकांनी मला काल मेसेज करून विचारलं की ताई, ह्याला काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? तर चला जरासा ह्याच्यावरती प्रकाश टाकूया म्हणून हा व्हिडिओ तयार करायचं मी आज ठरवलं। तर पहिला तर प्रश्न मला हा म्हणायचा आहे की आपण वटसावित्रीच्या दिवशी काय पूजतो? तर वट किंवा वड। जांभूळ का नाही किंवा पिंपळ का नाही, कडुलिंब का नाही? हे पण मोठे मोठे वृक्ष आहेत, पण वडच पूजलं जातं। त्याचं कारण काय बरं? तर सगळ्यात जर का दाट सावली झाडांमध्ये असेल तर ती वडाची असते। कारण अगदी ऑब्व्हियस आहे, पारंब्या आहेत त्याला, पारंब्यांनी त्याच पारंब्या मग जमिनीत जातात आणि तिथून एक अजून नवीन झाड तयार होतं। असं वडाचं घनदाट जंगल अरण्य तयार होतं आणि मग ऑब्व्हियसली किंवा नॅचरली त्याची सावली दाट असते, कारण जितकं घनदाट एक झाड असेल सावली तितकीच घनदाट है ना। तर त्याची सावली घनदाट असते आणि पारंब्यामुळे काय होतं की तिथला किंवा त्याच्या खालची जी जमीन आहे वडाच्या खालची ही कायम ओलसर असते। ओलसर असल्यामुळे थंड असते आणि म्हणूनच तिथला हा परिसर शांत, गार आणि थंड असतो। वडाचा जिथे जंगल आहे तो परिसर म्हणते मी। आता जेव्हा सत्यवानाची गोष्ट जर का आपण पाहिली तर हा आहे ज्येष्ठ महिना। ज्येष्ठ महिन्यातली उष्मा गरमी ही मी तुम्हाला सांगायला नको, आपण सगळेच भोगतो आहोत। किती दमट वातावरण, किती घुसमट होतं। त्यामुळे अशा वातावरणात लाकूड तोडण्यासाठी गेलेला सत्यवान हा ऊन लागून पडला आणि आपल्या सावित्रीनी त्याला आणून झोपवलं हे वडाच्या झाडाखाली। आता मी आधीच तुम्हाला सांगितलं की वडाची झाडाची सावली घनदाट असते आणि तिथला परिसर ओलसर असतो आणि झालं काय की तिथे मग प्राणवायूही जास्त असणार, ऑक्सिजन है ना। कारण जितकं एखाद्या भागामध्ये झाडांची संख्या जास्त तेवढं ऑक्सिजन तिथे जास्त आणि म्हणून काय झालं, गर्मीनी त्रासलेला, ऊन लागून पडलेला आणि तो जो काय म्हणतो ज्येष्ठाचा जे गरमी किंवा त्रास होत होता त्यांनी कासावीस झालेला असा सत्यवान त्या सावलीत आल्यावरती त्याच्या थंडाव्यानी आणि पारंब्यामुळे जो एक ओलसरपणा आला त्यामुळे तो बरा झाला। म्हणून एक वडाला थँक्यू म्हणण्यासाठी किंवा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण आहे वडपौर्णिमा। आणि आता बघूया की 7 जन्माचा काही संबंध आहे का ह्याच्याशी। तर थोडंसं एक त्याच्यासाठी प्राण किंवा जीवशास्त्र दृष्ट्या आपण थोडा विचार करूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरातील पेशी ह्यांचं नवीन नवीन पुनर्जीवन होत असतं किंवा जुन्या पेशी मरतात, नवीन जन्माला येतात। ही प्रोसेस सतत चालू असते, सतत। कधी कधी स्किनमध्ये, कधी अजून कोणत्या भागात, अशी वेगवेगळ्या काय म्हणू ड्युरेशनमध्ये ह्या पेशी ह्यांचं पुनर्जीवन हे सतत चक्र चालू असतं आणि पूर्ण शरीरातल्या आपल्या पेशी बदलून नवीन शरीर म्हणजे नवीन पेशी यायला हा कालावधी असतो 10 ते 12 वर्ष। मग आता तुम्ही विचार करा, 12 वर्षाला आपण काय म्हणतो, एक तप। आणि म्हणूनच एक तपानंतर असं समजूया की आपला देहच नवीन तयार होतोय, कारण सगळ्या पेशी बदलून गेल्या ना। जुन्याला आपण त्यागलं, नवीन पेशी आल्या म्हणजे देहच नवीन झाला, म्हणजे तुम्ही एक नवा जन्म तुमचा झाल्यासारखा आहे। मग 12 वर्षांचा एक तप 12 × 7 जन्म म्हटलेला आहे, म्हणून 7 किती होतं, 12 × 7 होतं 84, बरोबर। आणि आधीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर मुलींची लग्न व्हायची 16व्या वर्षी, मग हे 16 + 84 किती झाले, 100 वर्ष।
त्यामुळे माझ्या पतीला 100 वर्ष आयुष्य मिळू दे अशी ही कन्सेप्ट होती. बाकी धारणा, गोष्टी किंवा जुन्या काही कथा ज्या अगदी रोचक आहेत, सगळ्यांना माहिती आहे, त्या सगळ्या आपल्या आपल्या मानण्याचा विषय आहे. मी तुम्हाला एक जीवशास्त्रीय किंवा शास्त्रीय दृष्टिकोन समजावून सांगते त्यातला की काय आहे. म्हणून असं त्या वडासाठी आपण आपल्या आपल्या सत्यवानाला किमान 100 वर्ष लाभावे म्हणून आपण हे करण्याचा एक प्रघात पडला. आणि आता जी सध्या स्थिती आहे ना, वड होत चालले कमी. तर मला काय म्हणायचं आहे, भरपूर वड लावा ना. पुढच्या ज्या पिढीचे सत्यवान आहेत त्यांच्या सावित्रींनी त्यांची त्या वडाची पूजा करण्यासाठी तरी वड लावा, है ना. नाहीतर मग त्यांनी सत्यवानाला कसं बुक करायचं या जन्मीसाठी, पुढच्या 7 जन्मांसाठी. आता 7 जन्म कसे ते मी आधी सांगितलंच आहे बरं का तुम्हाला. तर तुम्हाला हा दृष्टिकोन किंवा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि कोणी पूजा करायची आहे, कोणी नाही करायची, कोणी काय मानायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक काल मला काही मेसेजेस होते, त्या अनुषंगाने मी माझ्या परीने प्रयत्न केलाय समजवायचा की आपण वटसावित्रीची पूजा म्हणजे का करावी किंवा काय त्याच्या मागचा उद्देश शास्त्रीय दृष्ट्या आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा.